Hello student, good morning. In the today's session we see the topic from C programming, that is string. ऑलरेडी आपण स्ट्रिंग म्हणजे काय ते बघितलं होतं ॲज अ डेफिनेशन म्हणून. आता स्ट्रिंगला डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. स्ट्रिंगचा प्रोग्राम कसा करायचा, ती व्हॅल्यू घेण्यासाठी कोडिंग काय लिहायचं आणि त्याच्यासाठी कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म करू शकतो बाय युझिंग स्ट्रिंग, ते आपण आज बघणार आहोत. ओके, सो सर्वात पहिले आपण बघूया इंट्रोडक्शन. स्ट्रिंग म्हणजे काय? तर स्ट्रिंग इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. म्हणजे एक एक सिंगल कॅरेक्टरचं कॉम्बिनेशन मिळून एक स्ट्रिंग बनते. ओके, मीन्स लाईक याचं एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर तुमचं नेम. ओके, तुमच्या नावामध्ये एक एक कॅरेक्टर असतो आणि ते कॅरेक्टर कंबाईन करून तुम्ही तुमचं नाव क्रिएट करता. दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रिंग इन द सी प्रोग्रामिंग. ओके, that means the characters are arranged one after another in the memory. Thus the character array is called string. म्हणजेच सी प्रोग्रामिंगमध्ये आपण स्ट्रिंग कशी क्रिएट करतो, तर एक एक कॅरेक्टर एकेका लोकेशनवरती स्टोर्ड होतं एकानंतर. ओके, वन बाय वन. आणि त्या एका कॅरेक्टरच्या कलेक्शनला आपण ॲरे ऑफ कॅरेक्टर असं म्हणतो. अँड दॅट ॲरे ऑफ कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज स्ट्रिंग. Each character within the string is stored within one element of the array successively. ओके, त्या पर्टिक्युलर ॲरेमध्ये प्रत्येक कॅरेक्टर हा वन आफ्टर अदर सेव्ह केला जातो. ओके, आणि एंड ऑफ द स्ट्रिंग टर्मिनेट केली जाते बाय युझिंग नल कॅरेक्टर. नल कॅरेक्टर हा रिप्रेझेंट केला जातो बाय युझिंग स्लॅश आणि झिरो सिम्बॉल्सने. ओके, सो स्ट्रिंग म्हणजे समजलं असेल की कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. सी प्रोग्रामिंगमध्ये ती डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला कॅरेक्टर ॲरेचा यूज करावा लागतो आणि त्यामध्ये असलेले कॅरेक्टर हे एकानंतर एक प्लेस ठेवून ॲरेमध्ये स्टोर्ड केले जातात आणि त्याला कंबाईनली कॉल केलं जातं स्ट्रिंग. एंड ऑफ द स्ट्रिंग झाली हे कसं कळलं जातं सीमध्ये, तर एंड ऑफ द स्ट्रिंगला स्लॅश झिरो असेल मीन्स त्याला नल कॅरेक्टर म्हणतात. मीन्स इथे तुमची स्ट्रिंग एंड झाली. ओके, सो आफ्टर दॅट आय थिंक स्ट्रिंग म्हणजे काय ते क्लिअर झालं असेल. आफ्टर दॅट ऑपरेशन कोणते कोणते परफॉर्म केले जातात स्ट्रिंगवरती. तर रीडिंग अँड रायटिंग, ते तर सर्वात इम्पॉर्टंट आहे की रीड कशी केली जाते आणि राईट कशी केली जाते. मीन्स इनपुट कसं घेता आणि आउटपुट कसं डिस्प्ले करता. सेकंड आहे कॉपिंग वन स्ट्रिंग टू अनदर. ओके, एका स्ट्रिंगला दुसऱ्या व्हॅल्यूमध्ये कॉपी कसं करता. ओके, कंबाईन कसं करता, कम्पेअर कसं करता. ओके, अशा पद्धतीचे ऑपरेशन आपल्याला स्ट्रिंगवरती करून बघायचे. सो सर्वात पहिले हाऊ वी कॅन डिक्लेअर द ॲरे ऑफ कॅरेक्टर ॲज अ स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणून कॅरेक्टर ॲरेला कसं डिक्लेअर करायचं त्याचा सिंटॅक्स बघूया. तर ऑलरेडी तुम्हाला ॲरे क्रिएट करण्याचा सिंटॅक्स माहिती आहे. ओके, जसं आपण इंटिजर टाईपचा ॲरे क्रिएट करायचो सेम इथे फक्त कॅरेक्टरचा ॲरे क्रिएट करायचो. सो डेटा टाईप दिला कॅरेक्टर, नेम ऑफ द स्ट्रिंग जी तुम्हाला द्यायची तुमच्यावर डिपेंड, अँड साईज ऑफ द स्ट्रिंग. ओके, फॉर एक्झाम्पल हिअर आय एम डिक्लेअरिंग द नेम. नेम नावासाठी मीन्स माझं नाव घ्यायचं आहे त्यासाठी मी ॲरे क्रिएट करते आणि नाव हे स्ट्रिंगमध्ये असणारे सो कॅरेक्टरचा ॲरे क्रिएट करते. सो कॅरेक्टर नेम ऑफ ॲरे 20 साईज. ओके, व्हेन द कंपायलर असाइन अ कॅरेक्टर स्ट्रिंग टू अ कॅरेक्टर ॲरे इट ॲटोमॅटिकली सप्लायज अ नल कॅरेक्टर ॲट द एंड ऑफ द स्ट्रिंग. ज्यावेळेस आपण प्रोग्राम कंपाईल करतो त्यावेळेस बिकॉज ऑफ धिस स्टेटमेंट मीन्स इथे डिक्लरेशन सक्सेसफुली झालं आहे कॅरेक्टर ॲरेचं, ॲटोमॅटिकली कंपायलर काय करतो त्याच्या एंड ऑफ म्हणजे कॅरेक्टर ॲरेच्या एंडला इनिशियली जर काही नसेल तर डायरेक्ट तो तिथे स्लॅश झिरो ॲड करतो. मीन्स इट एंडिंग द स्लॅश झिरो ऑफ स्ट्रिंग असं तिथे कन्सिडर होतं. ॲटोमॅटिकली हा प्रोव्हाइड करतो, आपल्याला पर्सनल प्रोव्हाइड करायची गरज नाही पडत. आफ्टर दॅट आता डिक्लरेशन तर समजलं. आता इनिशलायझेशन बघूया. स्ट्रिंगचं इनिशलायझेशन एखाद्या व्हेरिएबलला कसं करायचं. सो दोन फॉर्ममध्ये आपण बघणार आहोत. ओके, तर पहिला फॉर्म आहे कॅरेक्टर टाईप दिला, देन नेम दिलं आणि साईज दिली. ओके, साईज तुम्ही द्या अथवा नका देऊ. जर तुम्ही तिथेच इनिशलाइज करत असाल तर त्या व्हॅल्यूजवरून त्याची साईज तो इंडिकेट करतो आणि जर दिली तरी चालते. सो पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण बघा, इथे आपण साईज दिली आहे. ओके, 4. सो मी 4 आहे मीन्स आर विल बी स्टोर्ड ॲट 0th लोकेशन, ए विल बी स्टोर्ड 1th लोकेशन इन द ॲरे, एम सेकंड लोकेशनला आणि स्लॅश 0 हा थर्ड लोकेशनला. म्हणजे 0 to 3 मीन्स तुमची ॲरेची साईज बरोबर 4 इथे झाली. सो इथे पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण दिली
सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्ही साईज ब्लँक ठेवली आणि देन डायरेक्टली व्हॅल्यू दिली, स्टील इट विल ऑक्युपाईड इन द मेमरी लाईक दिस. जितक्या व्हॅल्यू आहे त्यानुसार तो एक एक व्हॅल्यू इंडेक्सची इन्क्रीमेंट करत जातो आणि त्या लोकेशनला तुमची व्हॅल्यू काय करतो, स्टोअर करतो. सो अशा पद्धतीने तुमचा ॲरेला कॅरेक्टरच्या व्हॅल्यू इनिशलाइज केली जाते. कॅरेक्टर ॲरे आहे, सो प्रत्येक कॅरेक्टर हा आपण सिंगल कोट्समध्ये दिला आणि इनिशलाइज करण्यासाठी आपण कर्ली ब्रॅकेटचा यूज करतो. सो ओपन कर्ली ब्रॅकेट अँड क्लोज कर्ली ब्रॅकेट यूज केला आणि ॲट द एंड त्याला सेमीकॉलननी एंड केलं. दुसरी एक गोष्ट अशी आहे, तुम्ही 1 बाय 1 कॅरेक्टर न देता तुम्ही डायरेक्ट एक स्ट्रिंग म्हणून पण ॲरेमध्ये व्हॅल्यू देऊ शकता. सो हिअर पण स्ट्रिंग म्हणून देताना तुम्हाला ब्रॅकेट न घेता डायरेक्ट डबल कोट्समध्ये ती व्हॅल्यू असाइन करायची. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तिथे असाइन करू शकता ॲज अ स्ट्रिंग म्हणून. तर ही झाली फिक्स्ड व्हॅल्यू, ओके, बाय युझिंग असाइनमेंट ऑपरेटर. आता आपण एक प्रोग्राम बघूया की हाऊ टू रीड अँड डिस्प्ले द स्ट्रिंग बाय युझिंग अनफॉर्मॅटेड फंक्शन. अनफॉर्मॅटेड फंक्शन म्हणजे गेट कॅर अँड पुट कॅर. ओके, सो सर्वात पहिले हेडर फाईल डिक्लेअर केली, मेन फंक्शन दिलं, मेन फंक्शनमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केला, कॅरेक्टर नेम ऑफ 30, दिस इज द स्ट्रिंग टाईप ऑफ व्हेरिएबल. देन CH व्हेरिएबल अगेन कॅरेक्टर टाईपचा डिक्लेअर केला. तो का डिक्लेअर केला ते आपण लॉजिक बघताना लक्षात येईल. आईची व्हॅल्यू इनिशलाइज केली 0, एक मेसेज दिला इंटर द नेम. आता आपण ज्या वेळेस अनफॉर्मॅटेड फंक्शनचा यूज करतो त्यावेळेस आपल्याला होल स्ट्रिंग इनिशलाइज करता येत नाही किंवा ॲक्सेस करता येत नाही. सो त्यासाठी आपल्याला एक 1 बाय 1 कॅरेक्टर घ्यावा लागेल आणि तो कॅरेक्टर कुठपर्यंत घ्यायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे की स्ट्रिंग कधी एंड होते, जेव्हा /0 येते. सो आपल्याला कंडिशन लावण्यासाठी CH हा एक्स्ट्रा व्हेरिएबल घ्यावा लागला. त्यामध्ये आपण कंडिशन लावली की कुठपर्यंत तुम्ही स्ट्रिंगमध्ये ॲरेमध्ये कॅरेक्टर इन्सर्ट करणार आहे, जोपर्यंत एंड ऑफ द स्ट्रिंग येत नाही. सो टर्मिनेट्स इफ युजर हिट इंटर. ज्यावेळेस आपण इंटर प्रेस करू, ओके, मीन्स इंटर केला म्हणजे तुमचे इनपुट देणं बंद झालं असं तिथे कन्सिडर होतं. सो त्यावेळेस एंड झाली पाहिजे तुमची इनपुट घ्यायची व्हॅल्यू. सो आपण इथे कंडिशन लावली व्हाईल CH इज नॉट इक्वल टू /n. जोपर्यंत /n नाही आहे, /nचा अर्थ आहे न्यू लाईन, हे तुम्हाला माहिती आहे. सो तोपर्यंत कंडिशन चालू द्या आणि काय करत चला त्यामध्ये की गेट कॅरने CH मध्ये एक एक व्हॅल्यू ॲड करत चला. गेट कॅर फंक्शनने एकच कॅरेक्टर आपण इनपुट घेतो आहे, अनफॉर्मॅटेड फंक्शनमध्ये आपण बघितलं आहे. सो CH मध्ये एक कॅरेक्टर गेलं, फॉर एक्झाम्पल पहिला कॅरेक्टर मी दिला P, तो CH मध्ये जाईल. मग CHचा कॅरेक्टर आपण ॲरेमध्ये स्टोअर करून घेतला फर्स्ट लोकेशनला आणि आयला इन्क्रीमेंट केलं. सो इथे आपण आय इनिशलाइज केला होता 0, ओके, म्हणजे नेम ऑफ 0 लोकेशनला तुमचा काय जाईल, P जाईल. ओके, आय इन्क्रीमेंट झाला, 1 झाला, परत चेक केला आपण /n दिलं आहे का नाही दिलं आहे. सो नेक्स्ट कॅरेक्टर घेतला मी आय, तो गेला तुमचा फर्स्ट लोकेशनला. देन मी दिलं C, देन तो गेला सेकंड लोकेशनला. आता मी इंटर केलं तर माझी स्ट्रिंग झाली PIC. ओके, बट एंड ऑफ द स्ट्रिंग समजण्यासाठी आपल्याला इथे एक कॅरेक्टर इन्सर्ट करावा लागला ॲरेमध्ये, दॅट इज /0, मीन्स इट इंडिकेट द युअर स्ट्रिंग इज एंडेड. आणि त्याला आपण प्रिंट करून बघितलं की आपण जी व्हॅल्यू रीड केली ती बरोबर डिस्प्ले होते की नाही. ती व्हॅल्यू पुट कॅरनी पण तुम्ही प्रिंट करू शकता, ओके, बाय युझिंग धिस कंडिशन. बट इथे मी डायरेक्ट फॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन घेतलं, प्रिंट आहे. त्यामध्ये हेडिंग दिली नेम इक्वल्स टू. कॅरेक्टरचा जरी ॲरे असला तरी स्ट्रिंग आहे, सो त्यासाठी आपल्याला डेटा स्पेसिफाय यूज करावा लागतो %. सो इथे मी % लिहिलं आणि जे ॲरेचं नाव आहे ते इथे दिलं. ओके, ॲरेचं नाव देताना आता आपण इथे 1 बाय 1 कॅरेक्टर प्रिंट नाही करत आहे, डायरेक्ट फुल स्ट्रिंग बाय युझिंग % स्पेसिफायर प्रिंट करते. सो इथे आपल्याला इंडेक्स द्यायची गरज नाही आहे. सो इंडेक्स नाही आहे म्हणून आपण लूप घेतली नाही आहे प्रिंटेड करताना. सो दिस इज द वे to read and display the any character array string by using unformatted and formatted function. आय थिंक हे क्लिअर झालं असेल. स्टील काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. नाव आता हे झालं अनफॉर्मॅटेड फंक्शन. आता आपण बघूया फॉर्मॅटेड फंक्शन. फॉर्मॅटेड फंक्शन म्हणजे कोणतं, स्कॅनएफ फंक्शन. सो
स्कॅनएफ फंक्शन ही एखादी स्ट्रिंग रीड करायची असेल तर कशी करणार. सो सर्वात पहिले आपण हेडर फाईल डिक्लेअर केली, मेन फंक्शन लिहिलं, देन ॲरे क्रिएट करून घेतला. ओके, व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी स्ट्रिंगची. देन एक मेसेज दिला, इंटर द नेम. ओके, देन स्कॅनएफ फंक्शनचा यूज करून आपण जसं मी तुम्हाला आत्ताच मागच्या प्रोग्राममध्ये सांगितलं की स्ट्रिंग जर यूज करत असेल तर आपण डायरेक्ट डेटा स्पेसिफायर स्ट्रिंगचा %s यूज करू शकतो आणि इथे त्याचं व्हेरिएबल द्यायचं. बट ह्यावेळेस स्ट्रिंगच्यासाठी आपल्याला ॲड्रेस द्यायची गरज पडत नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. नेम व्हेरिएबलचं नाव पास केलं आणि बाय युझिंग दिस तुम्ही डायरेक्ट होल स्ट्रिंग रीड करू शकता. लाईक जर तुमचं स्ट्रिंगचं नाव जे काही तुम्हाला द्यायचे ABC XYZ PIC प्रोग्रामिंग NC किती पण लेंथपर्यंत, बिकॉज आपण लेंथ दिली 20, सो आपण अप टू द 20 लेंथपर्यंत कॅरेक्टर ॲरेमध्ये स्ट्रिंग स्टोअर करू शकतो. आणि ती प्रिंट करण्यासाठी प्रिंट एफ फंक्शन लिहिलं, एक हेडिंग दिली, युअर नेम इज, अगेन डेटा स्पेसिफायर यूज केला आणि व्हेरिएबलला पास. अशा पद्धतीने तुम्ही बाय युझिंग फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट फंक्शन पण स्ट्रिंग स्कॅन करू शकता. अनफॉर्मॅटेड इनपुट आउटपुट फंक्शनच्या रिलेट फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट फंक्शनमध्ये स्ट्रिंगला स्कॅन करणं खूप इझी आहे आणि सोपं पडतं. सो बेसिकली प्रोग्रामिंगमध्ये ह्याच वेने सगळीकडे स्ट्रिंगला ॲक्सेस केलं जातं आणि डिस्प्ले केलं जातं. ओके, नाव आपण अजून अनफॉर्मॅटेड फंक्शन्स बघितले होते. कॅरेक्टर बाय कॅरेक्टर जर नसेल करायचं तर गेटेस आणि पुटेस फंक्शन थ्रू आपण सुद्धा स्ट्रिंगला घेऊ शकतो आणि प्रिंट करू शकतो. S स्टँड्स फॉर स्ट्रिंग, गेट स्ट्रिंग अँड पुट स्ट्रिंग. सो त्याच्यासाठीचा एक प्रोग्राम बघूया. तो पण इझी आहे. मेन फंक्शन लिहिलं, ॲरे डिक्लेअर करून घेतला, देन एक हेडिंग दिली की तुम्ही काय करणार आहे ते शो करण्यासाठी. देन गेटेसमध्ये डायरेक्ट लिहायचं आहे, फंक्शन काय करेल, डायरेक्ट रीड करेल व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हेरिएबल. गेट एस व्हेरिएबलचं नाव दिलं नेम, मीन्स त्या व्हेरिएबलमध्ये जी काही व्हॅल्यू तुम्ही इनपुट करणार ती त्या ॲरेमध्ये स्टोअर्ड होणार. बाय युझिंग धिस फंक्शन यू कॅन टेक द इनपुट ऑफ. ओके, देन प्रिंट एफ एक हेडिंग दिली, सो नेम इक्वल्स टू, अँड बाय युझिंग पुटेस फंक्शन, पुट म्हणजे आउटपुट डिस्प्ले करणं. सो जे स्ट्रिंग इनपुट घेतले त्याला पुट करण्यासाठी ऑन द आउटपुट स्क्रीन पुटेस फंक्शनचा यूज केलं आणि ज्यात व्हॅल्यू घेतली तो आपण ॲज अ पॅरामीटर म्हणून त्या फंक्शनमध्ये पास केलं. अशा वेळेसुद्धा तुम्ही प्रोग्राममध्ये स्ट्रिंगला ॲक्सेस करू शकता आणि प्रिंट करू शकता. दिस इज अनदर सिम्पल वे टू रीड दिस स्ट्रिंग बाय युझिंग अनफॉर्मॅटेड गेटेस अँड पुटेस फंक्शन. सो आफ्टर दॅट आता आपण बघूया जे काही स्ट्रिंग वरती ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. आपण सिम्पल स्ट्रिंग रीड करून बघितलं, डिस्प्ले करून बघितली. आता प्रोग्रामरला जर स्ट्रिंगवरती काही मॅनिप्युलेशन करायचं किंवा ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, ओके, तर मॅन्युअली करायचं आहे आपल्याला, डायरेक्टली फंक्शन्सचा यूज करून नाही करायची जे बाय डिफॉल्ट फंक्शन आहे. सो मॅन्युअली करताना लागणारा टाईम आहे तो खूप आहे. स्टिल आपण एखादं ट्राय करूया की कसं प्रोग्राम केला जातो मॅन्युअली, ते तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी. सो सर्वात पहिले आपण प्रोग्राम बघूया. काउंटिंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग, एखाद्या स्ट्रिंगची लेंथ काउंट करण्याचं प्रोग्राम बघणार आहोत आपण, बट मॅन्युअली काउंट करायचं, नॉट युझिंग बाय डिफॉल्ट फंक्शन. आता फॉर एक्झाम्पल मी ॲरेची साईज 50 दिली तर 50 कॅरेक्टर घेईल असं नाही आहे मी ॲज अ इनपुट. सो मी इनपुट जर घेतलं प्रोग्रामिंग, तर वी नो दॅट प्रोग्रामिंगमध्ये किती कॅरेक्टर तुम्ही डायरेक्ट काउंट करू शकता, तर प्रोग्रामरला कसं काउंट करावं लागेल त्यासाठी काही लॉजिक असेल ते आपण ह्या प्रोग्राममध्ये बघणार. डायरेक्ट काउंट करताना तुम्ही डायरेक्ट म्हणणार पी फर्स्ट लोकेशनला 2 3 4 5 6 7 8 9 10 11, मीन्स ह्या स्ट्रिंगची लेंथ आहे 11. ओके, बट बाय युझिंग प्रोग्राम ती कॅल्क्युलेट करण्यासाठीचं लॉजिक काय आहे ते आता आपण बघूया. आधी हेडर फाईल डिक्लेअर करून घेतल्या, देन मेन फंक्शन लिहिलं. मेन फंक्शनमध्ये कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर केला, त्याची साईज 50 दिली. जास्त का दिली, कारण आपल्याला माहीत नाही रन टाईम आपण काय इनपुट देणार आहे, दॅट्स वाय. तर कमी दिली आणि आपण मोठं इनपुट दिलं तर प्रोग्राम हा प्रॉपरली रन होणार नाही. सो आपण साईज आधीच जास्त देऊन ठेवली, पुढचे ज्या स्पेस आहे तो एम्प्टी ठेवेल. देन एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आय, देन लेंथ काउंट करायची, इनिशियली 0 ठेवले, नंतर त्याला आपण इन्क्रीमेंट करणार आहोत ऑफ बाय रीडिंग कॅरेक्टर 1 by 1.
देन क्लिअर स्क्रीन करून घेतली. आता एक मेसेज दिला, एंटर युअर टेक्स्ट. जे काही तुम्हाला नाव द्यायचं आहे ते एंटर करा, यासाठी एक मेसेज दिला. गेटेस्ट फंक्शन थ्रू आपण ती व्हॅल्यू स्कॅन करून घेतली, ती मी दिली आता प्रोग्रामिंग. आता मेन लॉजिक बघायचं आहे. आता इनपुट तर घेतला, तर त्या इनपुटमध्ये असणारे कॅरेक्टर किती आहेत ते चेक करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट थिंग काय आहे, कुठपर्यंत कॅरेक्टर काउंट करायचे, त्यासाठी काय कंडिशन लावायची. तर तुम्हाला सर्वांना मी आधीच सांगितलं, स्ट्रिंग एंड होते /0ने, मीन्स नल कॅरेक्टरने, मीन्स दॅट इज युअर कंडिशन फॉर काउंटिंग युअर कॅरेक्टर. मग तुम्हाला एकदा कंडिशन भेटली, कारण की तुम्ही डायरेक्ट काउंट केलं, पण एंड कुठे करायचं हे तुम्हाला कळणार नाही, आणि जी एंड आहे हे तुम्ही प्रोग्रामला कसं सांगणार. सो त्यासाठी आपल्याला सांगितलं आहे, स्ट्रिंग ऑलवेज एंड विथ /0. जेव्हा तुम्ही डिक्लेअर करणार, कंपायलर ॲटोमॅटिकली त्याला /0 असाइन करतो. सो ह्या गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही कंडिशन लावणार. कंडिशन अशी लावणार तुम्ही की एंड ऑफ द स्ट्रिंग कशाने टर्मिनेट होते. सो व्हाईल लूपमध्ये कंडिशन चेक केली, इनपुट जी काही स्ट्रिंग आहे, ओके, त्याची एक एक लोकेशन आपल्याला चेक करायची आहे. सो आपण आय इंडेक्स पास केली. सो इथे इनिशियल आय आपण 0 केला होता, आणि कंडिशन कुठपर्यंत करणार आहोत, इनपुट स्ट्रिंग ऑफ आय इज नॉट इक्वल टू नल. जोपर्यंत नल येत नाही, नॉट इक्वल टूचा अर्थ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काय करा, लेंथ व्हेरिएबलला जेव्हा आपण रीड करू कॅरेक्टरला, त्यावेळेस लेंथला 1 बाय 1 ॲड करत जातं. इथे बघ चेक करेल तो पी नलसोबत कम्पेअर होतो आहे का, नाही, म्हणजे लेंथ तुमची 0वरून 1 झाली. परत नेक्स्ट कॅरेक्टर आर होता, आय इन्क्रीमेंट होतो बरं का, म्हणजे आय 0th लोकेशनला होता, आता 1th लोकेशनला जाईल. 1th लोकेशनला कॅरेक्टर आर मिळाला, चेक करेल आर हा नल आहे का, नाही, परत लेंथला इन्क्रीमेंट करेल, परत आय इन्क्रीमेंट करेल, आय आता पॉईंट करतो आहे ओला, परत चेक करेल ओ हा नलसोबत कम्पेअर केला जातो आहे का, सोबत सारखे आहेत का, नाही, लेंथला इन्क्रीमेंट करेल. अशा पद्धतीने तुमची लेंथ इन्क्रीमेंट होईल, आणि ॲट द एंड ज्या वेळेस नल भेटेल त्यावेळेस तिथे तुमचा व्हाईल लूप स्टॉप होईल. सो अशा पद्धतीने आपण प्रोग्राममध्ये दिलेल्या ॲरेमध्ये स्ट्रिंग जी दिली आहे त्यामध्ये किती कॅरेक्टर आहेत, त्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे, ती कॅरेक्टर बाय कॅरेक्टर काउंट करून त्याची फायनल लेंथ आपल्याला मिळू शकते बाय युझिंग दिस लॉजिक. बट दिस इज द मॅन्युअली, आपण स्वतः लॉजिक लावले, आपण कोणताही बाय डिफॉल्ट फंक्शन इथे यूज केलेला नाही. जेव्हा /0 होईल तुमचं कंडिशन स्टॉप होईल, आणि फायनल लेंथ तुम्हाला मिळेल 11, आणि मग आपण बाय युझिंग प्रिंटफ फंक्शन जो मेसेज दिला आहे की कॅरेक्टरची लेंथ आहे %d लेंथ, ती व्हॅल्यू इथे डिस्प्ले होईल. मीन्स यू गॉट युअर लेंथ ऑफ स्ट्रिंग, की हाऊ मेनी एलिमेंट और कॅरेक्टर इन दॅट स्ट्रिंग इज प्रेझेंट, त्याची फायनल लेंथ काउंट करून तुमच्यासमोर आउटपुट डिस्प्ले होईल. अकॉर्डिंग टू दिस वे यू कॅन perform any kind of operation on the string. Got it? Okay, thank you.